कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथे परंपरेला सामाजिक जाणीवेची जोड देणारा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। येथील एका शेतकऱ्याने आपल्या बैलजोडीच्या पाठीवर दिल्लीतील ऐतिहासिक जंतर मंतर आंदोलनाचे हे चित्र साकारत लक्ष वेधून घेतले। चित्रकार निवास कांबळे यांनी बैलांच्या अंगावर हे अप्रतिम रेखाटन साकारले असून शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा देणारा हा प्रयत्न पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। बेंदूर सणाला विचारांची किनार देणाऱ्या तडवळेकरांच्या या कलाकृतीचे सध्या संपूर्ण सातारा जिल्ह्यात कौतुक होत आहे। आमचा हा बैल आहे तो आम्ही घरच्या गाईचाच आहे। त्याच्यावर आम्ही खूप प्रेम करतो। तो बैल पण आमच्यावर इतका प्रेम करतो की खूपच प्रेम करतो। तो कधी आम्हाला इतकं लहान मूल जरी पुढे गेलं तरी कधी शिंगाल होत नाही, काय नाही, इतका खूप चांगला आहे। त्यामुळे आम्ही सगळ्यांचा जीव त्याच्यावर बसलेला आहे। त्याचा पण आमच्यावर सगळ्यांचा जीव बसलेला आहे। त्यामुळे आम्हाला तो खूप आवडतो। आम्ही असाच, आमची इच्छा आहे की आम्ही असाच त्याला घरी शेवटपर्यंत आम्ही असाच त्याला जपणार, असाच त्याला ही करणार, शेवटपर्यंत आम्ही असाच मारणार त्याला घरी। आमची अशी इच्छा आहे। इतका आम्ही म्हणजे त्याला पोराच्यावर त्याला प्रेम लावलेलं आहे। तो बैल आमचा इतका चांगला आहे। बैल आता बेंदूर सण आहे, बेंदूर सणानिमित्त काय सांगाल तुम्ही? कशा पद्धतीनं हे चित्र रेखाटण्यात आलंय, नक्की काय सांगाल? आम्हाला एवढी हौसच होती ना, म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आमचा बैल असा रंगावला पाहिजे की गावात महाराष्ट्रात कुणाचा बैल असा दिसला नाही पाहिजे की आमचा असा बैल दिसला पाहिजे। म्हणताना आम्ही त्या बैलाच्या अंगावर त्यांनी तसं चित्र काढलं। त्यांनी गेल्या वर्षी पण आमच्या बैलाच्या अंगावर आमच्या पारायणाचं 50वं वर्ष होतं, तसं सगळं त्यांनी 16 तसा पारायणाचा काढला होता। मी पेंटिंग काम करत असताना सरासरी बैल हा सजीव प्राणी असल्यामुळं आणि कुंचल्याद्वारे ब्रश जे बैलावरती टेकवलं जाते ते हालचाल वगैरे हे सांभाळताना काम करायला लागतं। आणि बारकावे जे असतात ते बारकावे दाखवताना आपल्याला कुठल्या प्रकारची इजा होऊ नये किंवा काय बैलाकडून किंवा काय या प्रकारचं दक्षता घेत मी मला 8 तास पेंटिंग करायला बैलाला लागले। मी या बैलावरती जे चित्रकरण केलेलं आहे हा नेहमीप्रमाणे मी दरवर्षी वेगवेगळे विषय हाताळत असतो। जसे माझी लाडकी बहीण योजना असेल, कोरोनाचा विषय असेल, शैक्षणिक असेल, आणि दरवर्षी बेंद्रानिमित्त बैल संपूर्ण गावात मिरवणूक काढली जाते आणि तो संदेश समाजापर्यंत जावा म्हणून मी चित्र करत असतो। आणि हे चित्र करत असताना आमच्या गावची फार मोठी सांस्कृतिक परंपरा, सांप्रदायिक परंपरा आहे। आणि या सांस्कृतिक गावामध्ये एक सांस्कृतिक परंपरा जपावी आणि त्या गावातला मी कलाकार म्हणून माझं आद्य कर्तव्य समजून मी या प्रकारचं उपक्रम नेहमी राबवत असतो। आणि मी महाराष्ट्रातील माझ्या जे चित्रकार बांधव आहेत त्यांना मी आव्हान करतो की आपण सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सुद्धा या प्रकारचे उपक्रम राबवावेत असे मी मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।